ह्या सीझन मध्ये खूप मस्त अशी छान मार्केटमध्ये अशी कोथिंबीर आलेली आहे, भरपूर कोथिंबीर आलेली आहे आणि आपल्याला काहीतरी तोंडी लावण्यासाठी मस्त अशी चटपटीत आणि विदाऊट तेलकट म्हणजे अजिबात तेलकट नसलेली अशी आज आपण आपण कोथिंबीर वडी बनवणार आहोत. अजिबात तेलकट आणि अजिबात जास्त वेळ अजिबात लागत नाही याला आणि अगदी घरच्याच आपल्या वस्तूंपासून आपल्याला एकदम खमंग आणि एकदम कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी आपण आज तयार करणार आहोत. एकदम खमंग आणि कुरकुरीत आणि अजिबात तेलकट न होणारी वडी बघू शकता तुम्ही. वरतून एकदम कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट अशी छान एकदम मस्त लागते पहा. तर इथे आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी खूप मोठी अशी जुडी आणलेली होती कोथिंबीरीची, एकदम हिरवीगार अशी गावठी आणि खूप सुंदर वास येतो या कोथिंबीरीचा. आता आपण याचे फक्त पानं घेणार आहोत आणि जर अगदी कोवळ्या कोवळ्या जर दांड्या असतील ना तर त्या देखील मी इथे घेतलेल्या आहे. तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही घेऊ शकता. आता इथे कोथिंबीर आपल्याला 4 ते 5 पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे आणि अगदी त्यातलं पाणी जे आहे ते निथळून घ्यायचं आहे. पाहू शकता तुम्ही अशा प्रकारामध्ये चाळणीमध्ये कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि पूर्ण पाणी निथळून घ्यायचं आहे. आणि आता ही कोथिंबीर आपल्याला एकदम बारीक बारीक अशी कट करून घ्यायची आहे. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बघा. खूप सुंदर लागते आणि खूप छान वास येतोय यामध्ये. एकदम मस्त अशी बारीक बारीक आपल्याला कट करून घ्यायची आहे. रेसिपी आवडली तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि नवीन असाल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला हे स्वादिष्ट रसोई बाय सुनीता ह्या चॅनलमध्ये पाहता येतील. बघा आता इथे पूर्ण अशी आपली मस्त कोथिंबीर बारीक बारीक कट करून झालेली आहे, मोकळी सुटसुटीत. आता यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत. यामध्ये मी 2 ते 3 चमचे पांढरे तीळ घालून घेणार आहे. खाताना अगदी दाताखाली तर एकदम छान लागते. आणि इथे मी 1.5 चमचा खसखस घालणार आहे बघा. आणि तुमच्याकडे जर खसखस असेल तर अवश्य घाला, अगदी स्किप केली तरी चालेल, पण खसखसीने पण खूप छान टेस्ट येते. ते इथे मी 1.5 चमचा खसखस घातलेली आहे. हिंग घालून घेतलेली आहे. त्याच्यानंतर 1 चमचा इथे मी जिरं घालून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथे हळद घालून घ्यायची आहे आणि थोडीशी मिरची पावडर देखील घालून घ्यायची आहे बघा. तुमच्या आवडीनुसार तुम्हाला कितपत तिखट पाहिजे आहे. आणि 2 चमचे इथे मी धणेपूड घालून घेतलेली आहे आणि चवीनुसार आपल्याला इथे मीठ पण घालून घ्यायचं आहे. आता इथे मी अर्धा कप तांदळाचं पीठ घालून घेतलेलं आहे बघा. तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ नसेल तर आपले जे खाण्याचे पोहे असतात ना ते देखील अगदी गरम करून ग्राइंड करून पण तुम्ही घालू शकता. एकदम कुरकुरीत होतात. आणि 1 कप मी इथे बेसन पीठ घालून घेतलेलं आहे. आता हे सगळं आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि कोथिंबीरीला भरपूर पाणी असतं तर जोपर्यंत व्यवस्थित छान अगदी मिक्स करून घ्यायचं आहे आणि गरज वाटली तर मग आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे. आता इथे मी वाटण घेणार आहे. काही मिरच्या घेतलेल्या आहे, लसूण घेतलाय, भरपूर अद्रक घेतलेलं आहे. आपल्याला याचं वाटण तयार करून मी इथे 1 चमचा घालून घेतलेला आहे. या वाटणाने पण आपल्या कोथिंबीर वडीला खूप सुंदर चव येते बघा. आता हे सगळं मिक्स करायचं आहे आणि गरज वाटली तर मग आपल्याला इथे पाणी घालायचं आहे बघा. तर इथे मी पाणी घालून एकदम मस्त असा गोळा बनवून घेणार आहे. अगदी थोडं थोडंच पाणी शिंपडायचं, एकदम पाणी घालायचं नाही आपल्याला. आणि असा मस्त असा घट्ट गोळा तयार करून, खूप घट्ट पण नाही करायचं आहे आपल्याला. बघू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे. सुंदर असा खमंग असा वास येतोय आत्ताच. अजून तर आपण तळल्या पण नाहीये बघा. हा गोळा तयार झालेला आहे. याला वरतून आपल्याला मस्त असं तेल लावून घ्यायचं आहे. एकसारखा करून घ्यायचा आहे आपल्याला. कोथिंबीर वड्या तर ह्या भरपूर प्रकारे होतात पण हा प्रकार पण एकदम सोपा आहे आणि पटकन होणार आहे. आता इथे एका चाळणीला मी तेल लावून घेणार आहे कारण आपल्याला यामध्ये जे वड्यांचं आपण पीठ तयार केलंय, कणिक भिजवलेली आहे, ते वाफवून घ्यायचं आहे. आपल्याला आता हे पूर्ण चाळणीला तेल लावून घ्यायचं आहे आणि आपली जी कोथिंबीरचं जे सारण आपण तयार केलेलं आहे हे पूर्ण आपल्याला ह्या चाळणीमध्ये एकसारखं असं पसरवून घ्यायचं आहे बघा. हे पूर्ण असं छान एकसारखं पसरवून झालेलं आहे. आता इथं गॅसवर मी पाणी छान उकळलं की मग यावर आपल्याला ती चाळण आहे ती ठेवून द्यायची आहे आणि 15 ते 20 मिनिटं आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे. वरतून झाकण लावून द्यायचं आहे आपल्याला आणि 15 ते 20 मिनिटं छान असं वाफवून घ्यायचं आहे. आता 15 ते 20 मिनिटानंतर बघायचंय, एकदम छान अगदी मस्त वाफ बसलेली आहे आपल्या ह्या कोथिंबीर वड्यांना बघा. आता गार झाल्यानंतर मात्र आपल्याला ह्या कट करून घ्यायच्या आहे. तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही कट करून घेऊ शकतात. तर मी इथे स्क्वेअरच आकारामध्ये कट करून घेतलेले आहे आणि इझिली कट होतात.
बघा अशा प्रकारे, आणि व्यवस्थित निघतात बघा, कारण आपण चाळणीला खाली तेल देखील लावलेलं होतं बघा. व्यवस्थित निघतायत अगदी. आणि अशा जरी खाल्ल्या ना आपण तरी खूप छान लागतात, कारण आपण याला वाफ दिलेलीच आहे, त्याच्यामुळे हे अगदी शिजलेलं आहे बघा एकदम मस्त पैकी. पण मात्र आपण आता तळून घेणार आहे, अगदी डीप फ्राय करणार आहे. तेल पण इथे छान मस्त असं गरम झालेलं आहे आणि मीडियम गॅसवरच आपल्याला या तळून घ्यायच्या आहे. एकदम खरपूस अशा वरतून खालतून एकदम छान अशा तळल्या जातात आणि आतमध्ये एकदम सॉफ्ट. बघू शकता आता 5-1 मिनिटानंतर मात्र याला आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे, कारण त्या वरती तरंगायला लागल्या की समजायचं की दुसरी बाजू आता हे पलटवून घ्यायची आहे. आणि एकदम हलक्या होतात ह्या, तेलावर एकदमच छान अगदी मस्त तरंगायला लागलेल्या आहे. तर आपल्याला ह्या दोन्ही बाजूनी मस्तपैकी अशा फ्राय करून घ्यायच्या आहे. तुम्ही पाहू शकता कलर पण किती सुंदर आलेला आहे आणि त्यात आपण तीळ आणि खसखस पण घातलेली आहे, त्याच्यामुळे त्या खूप सुंदर दिसतात पण आहे. तर आता मार्केटमध्ये भरपूर कोथिंबीर आलेली आहे आणि स्वस्त पण आहे, तर नक्की ह्या प्रकारे एकदा ह्या वड्या तुम्ही करून बघा आणि तुम्हाला हे मुलांना डब्याला देखील देता येतील. अजिबात तेलकट होत नाही, एकदम छान लागतात. तर अशा प्रकारे मी ह्या सगळ्या तळून घेणार आहे, किंवा तुम्हाला जितक्या तळायच्या तितक्या तळू शकता आणि बाकीच्या ठेवून दिल्या आणि आयत्या वेळेस जरी तुम्ही तळल्या ना, कोणी आपल्याकडे पाहुणे वगैरे येणार असेल तरी अगदी झटकीपट होणारे आहे आणि एकदम छान. बघू शकता कलर वगैरे किती सुंदर आलेला आहे, त्यावरती तीळ आणि खसखस पण किती छान दिसत आहे बघा, किती मस्त झालेली आहे अगदी. तर मी तुम्हाला एक तोडून दाखवते. एकदम छान आणि एकदम मस्त अशा खरपूस झालेल्या आहे पहा, आणि आतमध्ये एकदम सॉफ्ट झालेले आहे आणि खायला पण छान लागतात. तर एकदा नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा.